राम 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 जय राम। रूप पाहता लोचनी लोचनी 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 रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो झाले हो झाले हो साजणी सुख झाले हो झाले हो झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो झाले हो झाले हो साजनी सुख झाले हो झाले हो झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो माधव तो माधव बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा आवत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी मन विठ्ठली 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 आवडी मन विठ्ठली 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 आवडी तो हा विठ्ठल भैरवा भैरवा तो हा माधव भैरवा म्हणून विठ्ठली 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 आवडी म्हणून विठ्ठली 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 आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर काचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा बाप रखुमा बाप रखुमा बाप रखुमा बाप रखुमा बाप
उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली 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 संत दर्शनी लाभ संत दर्शनी लाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेटी संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू करुणी पोटी साठवू करुणी पोटी करुणी पोटी साठवू करुणी पोटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी लाभ संत दर्शनी लाभ संत दर्शनी लाभ संत दर्शनी लाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला तुका म्हणे होता ठेवा तो या भावाचा पडला संत दर्शनी अखंड हरिनाम यज्ञ या यज्ञातील कीर्तन मालिकेतील चौथं पुष्प ज्यांच्या मधुर वाणीने आपण श्रवण करणार आहोत त्या महाराष्ट्रातील अतिशय नावाजलेल्या महिला कीर्तनकार हरिभक्ती परायण वैष्णवताई धायगुडे बारामती यांनी गायलेल्या अभंगाची प्रथम चाल भजन सम्राट अभिनव गंधर्व हरिभक्ती परायण तुकाराम अण्णा आरोटे त्यांना साथ देतील नाशिक जिल्ह्याचं गायनाचं भूषण अभिनव गंधर्व हरिभक्ती परायण गायनाचार्य रोहिदासजी महाराज मते आणि मृदुंगावरती ताल महर्षी हरिभक्ती परायण किरण महाराज गोसावी। उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य
आता आता उजळले भाग्य आता भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ संत दर्शनी हा लाभ लाभ संत दर्शनी हा लाभ 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 संत दर्शनी हा लाभ लाभ अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली संत दर्शन हा लाभ लाभ संत दर्शनी हा लाभ लाभ संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ नाभ नाभ जोडीला पद्मनाभ पद्मनाभ नाभ जोडीला पद्मनाभ जोडीला जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ 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 जोडीला जोडीला पद्मनाभ 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 जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ पद्मनाभ जोडीला जोडीला पद्मनाभ हे पद्मनाभ पद्मनाभ जोडीला
जोडीला पद्मनाभ आवाज द्या जरा. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला. संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठवू. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पाण्डुरङ्गाकारो प्रथमनमन. पाण्डुरङ्गाकारो Rangakaro, Prathamanamana.
पांडुरंगाकृ प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांच्या केली स्मरण होय सकल विद्याचं अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आणि आता ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा सर्वांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा आणि 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी विठ्ठल विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं महत्त्वाचं आहे. तर आपल्या या दातली गावामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील आजची ही 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी ज्यांच्या संपर्कातून मला मिळाली ते असणारे आदरणीय बाबळ सर यांच्या संपर्कातून या ठिकाणी येण्याचा योग आला आणि तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचं या ठिकाणी योग संधी मला मिळाली. खऱ्या अर्थाने खरंच आपण आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे की इतकं सुंदर असं नियोजन या सप्ताहाचं करता आणि इतके सुंदर असे कलाकार आपल्या सप्ताहाला लाभले जे आपलं गाव खरंच भाग्यवान आहे. महाराज तुमचं गायन ऐकल्यानंतर मला ते तुकाराम गोसावी यांची आठवण झाली. नाव पण पण नाव तर एक आहे ना. नावाप्रमाणे खऱ्या अर्थाने गायन आहे. खऱ्या अर्थाने खरंच त्यांची आठवण करून दिली. त्यानंतर आदरणीय हरिभक्तपरायण महाराज तुम्ही याच्या अगोदर मी तुम्हाला कुठेतरी पाहिलेलं आहे पण मला पण माहित नाही पण मी पाहिलंय कुठेतरी. खरंच नाव काय तुमचं ते आरोटे महाराज खरंच खूप सुंदर पहिली चाल तुम्ही दोघांनी गायली. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ द्या. आणि खरंच मगाशी महाराज म्हटले की ताल महर्षी असं या ठिकाणी त्यांना उद्बोधित केलं गेलं आणि खरंच तशा पद्धतीचं वादन आहे. उत्कृष्ट आणि जबरदस्त वादन. जोरदार टाळ्या वाजव ना. जसं ते वाजवतात तशा टाळ्या पण वाजल्या पाहिजे. आणि खरंच आणि इथं बघितल्यानंतर आमचे महिला मंडळ सर्व ग्रुप पाहिल्यानंतर मला आणखी आनंद झाला. आणि विनेकरी इतका छान विना नाचवत गेले तुम्ही. आता इथं सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. या 2 ताई असतील, चौकदार असतील, सर्वच या परिसरातील भजनी मंडळ असतील, हार्मोनियम वादक असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुंदर अशी माईक सिस्टीम त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची सर्वांची उपस्थिती आमच्या माता भगिनी आणि आमच्या सर्व परमेश्वर स्वरूपा माता पिता सगळे श्रोते वर्ग सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या कीर्तनाला सुरुवात करायची. विठ्ठल अभंग अतिशय सोपा आहे आणि अभंग चांगला आहे असं मगाशी मावशी म्हणाल्या. अभंग ऐकल्याबरोबर आनंद झाला आणि खरंच आमचं भाग्य उदयाला आलं. आणि आता चिंता करण्याची काही गरज नाही आपल्या गावाला आहे की नाही. कारण सप्ताहाचं कितवं वर्ष आहे मी वाचलं नाही पत्रिकेनं. अखंड म्हणजे काही सांगता येत नाही. म्हणजे अनादिकालापासूनचा आपला सप्ताह सुरू आहे. आणि खरंच तुम्ही सगळे सुज्ञ लोक आहात. अभंग तर अतिशय सुंदर आहे. तुमच्या ऐकण्यातला अभंग आहे. सोपा अभंग आहे. अभंग ऐकल्याबरोबर अभंगाचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल पण तरीही वारकरी सांप्रदायिक नियमाप्रमाणे सांगून जाईल. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की माझं भाग्य उदयाला आलं आणि माझी संपूर्ण चिंताच नष्ट झाली. त्याचं कारण त्यांनी सांगितलं. संत दर्शनी हा लाभ. कारण मला संताचं दर्शन झालं आणि त्या संत महात्म्यांना मी पद्मनाभ श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. का बरं? कारण खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळेच मला देव कळाला आणि तो कुठं ठेवायचा हे समजलं. संपुष्ट हे
हृदय पेटी करुणी पोटी साठू. आणि तुकोबारे म्हणतात की तुमच्या हृदयामध्ये भगवान परमात्मा यावात असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या हृदयामध्ये काय लागतो तर भाव लागतो. आणि महाराज म्हणतात की हा भावरूपी ठेवा आमच्याकडे होता म्हणून तो आम्हाला सापडला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. कुणामुळे सापडला? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. हा झाला अभंगाचा शब्दशः भावार्थ. आता तुम्ही झोपले तरी काय हरकत नाही. हा कीर्तन संपलं पण खरंच झोप चाल. तसं कीर्तन अजून संपलेलं नाही बरं का. काय काय लोकांना घरी झोप लागत नाही पण नेमकी इथं कशी काय झोप लागते काय माहित. म्हणून तर मी काय केलं कीर्तन सांगण्याची पद्धत जरा थोडी बदलली. काय होतं जास्त शास्त्र वगैरे सांगत गेलं की लोकांना बोर होतं. म्हणून कीर्तनकारांनी सुद्धा समोरच्याला समजेल असं सांगितलं पाहिजे. लक्षात घ्या. काय झालं का कीर्तनामध्ये मी इतका अभ्यास करून गेले इतका अभ्यास आणि कीर्तन सांगायला लागले. समोर बसलेले एक महाशय डुलक्या घ्यायला लागला. त्यांच्या शेजारचे मला म्हटले ताई हा डुलक्या घेतोय. मी म्हटलं तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही कीर्तन ऐका. तो म्हटलं पण ताई तो घोरतोय. मी म्हटलं तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही कीर्तन ऐका. तो म्हटला पण ताई त्याच्या घोरण्यामुळं मला झोप लागत नाही त्याचं काय. त्यामुळे प्रत्येकाला विनंती तसं पाहिलं तर खऱ्या अर्थाने तसा अनुभव नाही येत परंतु समजेल उमजेल अशा भाषेमध्ये अभंगाचा अर्थ तर सांगितलेलाच आहे. पण एक मर्यादा असते वेळेची. आणि आता राहिलं किती फक्त 1 तास राहिलेला आहे. 1 तासामध्ये आपल्याला पूर्ण अभंग जेवढं चिंतन मांडायचं आहे तेवढं थोडक्यात चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त मनाचं कान करून ऐका. कातडाच्या कानाने ऐकून समजणार नाही. विठाला विठाला अभंगाची भूमिका अशी आहे की जगद्गुरु तुकोबाराय ओतूर या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर ते एका तुळशी वृंदावनावरती झोपले. झोपल्यानंतर त्यांना स्वप्न पडलं. तेव्हा त्यांच्या स्वप्नामध्ये कोण आलं होतं तर बाबाजी स्वप्ने येऊनही तुकयाला अनुग्रह दिला निज प्रीती. कोणता अनुग्रह दिला? बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. आणि ज्या वेळेस तुकोबाराय स्वप्नातून जागे झाले आणि त्यांच्या लक्षात आलं की माझ्या स्वप्नामध्ये काही साधी सुधी व्यक्ती आली नव्हती. साक्षात संत महात्मे माझ्या स्वप्नामध्ये आले. साक्षात संतांचा साक्षात्कार मला झाला. ही गोष्ट जेव्हा तुकोबारायांच्या लक्षात आली त्यावेळेस तुकोबारायांना एवढा आनंद झाला की त्या आनंदाच्या भरात तुकोबाराय म्हणतात उजळले भाग्याता अवघी चिंता वारली. अभंगाची भूमिका लक्षात घ्या. बघा तुम्ही संतांना जो आनंद होतो आणि आपल्याला जो आनंद होतो यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आपल्याला जर का प्रपंचातली एखादी गोष्ट मिळाली की आपण म्हणतो आज माझं भाग्य उदयाला आलं. म्हणजे आपण टेम्पररी गोष्टीमध्ये आनंद मानत असतो. जर समजा आपल्याला संपत्ती धन मिळालं की आपण म्हणतो भाग्य उदयाला आलं. माऊली म्हणतात जर का समजा एखाद्याला घराचा पाया खोदत असताना द्रव्यांनी मोहरांनी भरलेला हंडा सापडला की तो म्हणतो आज माझं भाग्य उदयाला आलं. नाही का? माऊलींची व वितरी निधान जोडवया भाग्य धडेगा धनंजया परी जोडिले भोगावया विपाय होय. माऊली म्हणतात एखाद्याला धन मिळालं की तो म्हणतो आज माझं भाग्य उदयाला आलं. पण एखाद्याकडे संपत्ती भरपूर आहे आणि त्या संपत्तीला वारसच कोणी होत नाही. आणि जर समजा मुलगा होत नसेल तर आपण किती प्रयत्न करतो, नवस काय करतो, दवाखाना काय करतो आणि शेवटी कर्म धर्म संयोगाने जर त्याला मुलगा झाला की तो म्हणतो आज माझं भाग्य उदयाला आलं. पण मुलगा झाल्यावरच लोक असं का म्हणतात काय माहित. 10% लोक सोडली तर 90% लोकांना असं वाटतं की पहिल्यांदा मुलगा पाहिजे. बरोबर का? वंशाला देवा पाहिजे. आता आपल्या इकडे कसं आहे काय माहित नाही मला पण प्रत्येकाला असं वाटतं पहिल्यांदा मुलगाच पाहिजे. बरं पहिल्यांदा एक मुलगी झाली तर ठीक आहे. दुसरी पण जर मुलगीच झाली तर याचा चेहरा पहा तुम्ही फोटो काढायसारखा दिसतो. म्हणजे आपल्याला मुलगी नकोय. आपल्याला मुलगी नकोय मुलगा पाहिजे. एका माणसाला मी विचारलं का हो मुलगाच का पाहिजे. त्यांनी मला सांगितलं ताई शेवटी पाणी पाजायला मुलगा पाहिजे. मी त्यांना म्हटलं तो तुम्हाला जिवंतपणीच पाणी पाजतो का नाही त्याचा विचार करा.
अरे तुमच्या मुलाने तुम्हाला जिवंतपणी जपलं पाहिजे. जिवंतपणी पाणी मागितलं तर पाण्याचा तांब्या भरून दिला पाहिजे. मेलेव पाणी पाजून काय उपयोग, काय काय तर मेलेव सुद्धा येत नाहीत. विठाल विठाल. म्हणून मी असं म्हणत नाही की मुलगा नसावा, बरं का, मी त्या विरोधात नाही. माझं मत असं नाही की मुलगा नसावा, मुलगा पण असला पाहिजे, मुलगा पण जरूर असला पाहिजे. पण मुलगा होण्याकरता तुम्ही मुलीला का मारता हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. मुलगा होण्याकरता मुलीला मारू नका. आलं का लक्षात? आणि कधी कधी ह्या पार्टीची सुद्धा संमती असते, आमच्या असते की नाही मला माहित नाही कोण, पण तुमचं जाऊ द्या. आमच्या चुलत चुलत मावस मावशीला मी एकदा विचारलं काय झालं ग, ती म्हणली कार्टीच झाली. मी म्हणलं तू कोण होती? बरोबर की नाही? मी असं म्हणत नाही मुलगा नसावा, पण मुलगा होण्याकरता मुलीला मारू नका. कारण ज्या वेळेस ती मुलगी आईच्या गर्भामध्ये असते ना, त्यावेळेस ती मुलगी आईला विनंती करते, आई 9 महिने 9 दिवसांनी झाली जगमगण्याची गाई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजू, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजू. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडतील ग. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडतील ग. माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई, वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विजवू आई. वंशाच्या दिव्यासाठी मला मारू नको गाई, कारण वंशाचा दिवा जर का तुला प्रकाश देत असेल तर पंथी सुद्धा तुला प्रकाश देऊ शकते. आणि म्हणून इतक्या स्त्रीभ्रूण हत्या झाल्या, त्याला काही पारावर नाही. आणि आज त्याचे परिणाम सगळा समाज भोगतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये जर का समजा एखाद्याचं जमलंच लग्न की तो म्हणतो आज माझं भाग्य उदयाला आलं. जर का समजा एखाद्या मुलाचं लग्न जमत नसेल ना, तर तो देवाकडे जातो, देवाला म्हणतो काय देवा आहे, माझ्या बरोबरचे सगळे मित्र डबल चतुर्भुज झाले आणि तू मला एकट्याला सिंगल ठेवलं. पण कर्म धर्म संयोगाने त्याचं लग्न जमू द्या, फक्त स्वर्गाला 2च बोटे उरलेला असतो. म्हणजे इतकं फुकतो की त्याला वाटतं माझ्यासारखं कोणीच नाही. म्हणजे काही लोक लग्नाच्या युगात पण भाग्य समजतात, पण ज्यांचं लग्न झाले त्यांना एकदा अनुभव विचारा. एका ग्रस्ताचं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्याचा मित्र त्याला भेटला. तो म्हटलं का रे तुझी तब्येत एवढी खराब का झाली रे? तो म्हटला रे काय सांगायचंय, बायको इतकी आगाऊ आहे की माझं काही ऐकतच नाही रे. त्याच्या मित्राने त्याला एक सल्ला दिला. ते म्हटलं तू एक काम कर, तू तिच्या उलट चालायचं म्हणजे तुझं सुलट होईल. काय सल्ला दिला? तू तिच्या उलट चालायचं म्हणजे तुझं सुलट होईल. त्याने त्या पद्धतीने केलं. गुण तर आला, पण मनात तिचा इतका वैताग आला होता. एके दिवशीच्या वडिलांचं श्राद्ध होतं. तो म्हटला हे बघ उद्या माझ्या वडिलांचं श्राद्ध आहे, पण आपल्याला ते करायचं नाही. ती म्हटली का म्हणून करायचं नाही, मी करणार. तिला उलट चालायची सवय होती ना, सगळं याच्या मनासारखं होत होतं. मग त्याने काय केलं, ब्राह्मण काकांना वगैरे बोलवून घेतलं, पूजा झाली, ब्राह्मण काका जेवून गेले. त्यानंतर हा आला, तिला म्हटलं का ग हे पिंड वगैरे जे काही आहे ते उकिरड्यावरती टाकू का? ती म्हटली नदी नाही का? तो म्हटला आहे पण तू जाऊ नको. ती म्हटली मीच जाणार. अगं नको जाऊ, नदीला पाणी भरपूर आलेले, बुडशील, तुला पोहता येत नाही. नाही नाही मीच जाणार. ही पुढं हातीच्या पाठीमागं. अगं नको जाऊ. नाही जाणार, बुडशील, बुडणार, मरशील, मारणार. कायमची कटकटच गेली. कर्कशे संगती दुःख उदंड भजिती. त्यामुळे पत्नी मिळाली म्हणजे त्या गोष्टीत भाग्य समजणं चुकीचं आहे. महाराज म्हणतात भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, भाग्य तरी नो है धन पुत्र दारा, भाग्य तरी नो है धन पुत्र दारा, भाग्य तरी नो है धन पुत्र दारा.
भाग्य तरी नो हे धनपुत्र दार निकटवास बरा संताबाई. महाराज म्हणतात 3 गोष्टीमध्ये आपण आपलं भाग्य समजायचं नाही. पहिली गोष्ट आहे धन, दुसरी गोष्ट आहे मुलगा पुत्र आणि तिसरी गोष्ट आहे दारा म्हणजे पत्नी. या 3 गोष्टीमध्ये आपण आपलं भाग्य कधी समजायचं नाही. तुम्ही म्हणाल की ह्या 3 गोष्टी असल्याशिवाय तर आमचा प्रपंच होतोय का? प्रपंचामध्ये पहिल्यांदा तर धन लागतंय ना. प्रपंच सोडा पण परमार्थ सुद्धा आजकाल पैशाशिवाय होत. एवढं सगळं एवढं मोठं नियोजन करायचं म्हटलं, एवढे महाराज लोकांना बोलवायचं म्हटलं तरी काय लागतंय? धन लागतंय. लक्षात घ्या. मग धन हे चांगलं आहे का वाईट आहे? चांगलंच आहे ना, चांगलंच आहे ना. लक्षात घ्या. फक्त ते एवढं कमी पण नसावं जास्त पण नसावं, ते मापात असावं. आणि ज्याच्याकडे जास्त आहे त्याला त्या धनाचा वापर व्यवस्थित करता आला पाहिजे. जोडून या धन, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे भेद करी, उदास विचारे भेद करी. धन जर जास्त असेल तर त्याचा वापर आपल्याला व्यवस्थित करता आला पाहिजे. परंतु धन हे चांगलं आहे. संसारामध्ये पुत्र चांगला आहे का? पुत्र सुद्धा चांगलाच आहे. जर तो आज्ञाधारी असेल, जर तो तुमचा ऐकत असेल तर तो पण चांगलाच आहे. त्यानंतर आहे दारा. दारा म्हणजे पत्नी. पत्नी चांगली आहे का? इकडे विचारते मी. चांगलीच म्हणावं लागेल. घरी गेलं समजलं, त्याला समजलं वा. विठाला विठाला म्हणून हे सगळं चांगलंच आहे. पण महाराज म्हणतात या गोष्टी भाग्य समजण्यासारख्या नाहीयेत. भाग्य कोणत्या गोष्टीमध्ये समजलं पाहिजे? बरं ह्या गोष्टीत भाग्य का समजायचं नाही? कारण एरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी. मग भाग्यवंत कोणाला म्हणायचं? पहिला भाग्यवान त्याला म्हणायचं. ऐका, भाग्यवंत म्हणोतया शरण गेले पंढरी राया. जो पांडुरंग परमात्म्याला शरण जातो तो कोण आहे? भाग्यवान आहे. आणि म्हणून भाग्यवंत करी भजन कीर्तन, भाग्यवंत करी भजन कीर्तन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन, भाग्यवंत घरी भजन कीर्तन. त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट
रघुनंदन भाग्यवंत घरी भजन कीर्तन भाग्यवंत घरी भजन कीर्तन सिंगल म्हणताय खूप चांगलंय. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाटप आहे रघुनंदन. पण पहिला भाग्यवान कोण आहे? जो पंढरीरायाला शरण जातो तो भाग्यवान आहे. भाग्यवंत म्हणत या शरण गेले. दुसरा भाग्यवान त्याला म्हणायचं नीट ऐका, तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगते. दुसरा भाग्यवान कोणाला म्हणायचं ऐका, ज्याला ह्या संसारामध्ये जन्म भेटला तो पण भाग्यवान आहे. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे संसारी जन्मेजे याचं लागे. अहो संसार करण्याच्या निमित्ताने का होईना परंतु परमार्थ करता येतो, जन्माचं सार्थक करता येतं. तुका म्हणे जन्म आल्याचे किती भाग्यवान आहोत आपण की आपल्याला प्रत्येकाला हा मनुष्य देह मिळाला. इतकी सोपी गोष्ट नाही. नरदेह दुर्लभ जाणारे शतवर्षाची गणना 84 लक्ष भोगल्यानंतर आपल्याला हा देह मिळाला. पावलो हा देह कागकाली न्याय नगडे पाव घडू आले नगडे पाव घडू आले. पावलो हा देह कागकाली न्याय नगडे पाव घडू आले नगडे पाव भाग्यवान आहोत आपण सगळे की आपल्याला हा देह मिळाला. आणि तो देह देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. कारण ज्या वेळेस भगवान परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली, एके केली भूचरे, एके केली घेचरे, एके केली जलचरे, चरे अचरे, ती एके काही भूचर केले, काही खेचर केले तर काही जलचर केले. भूचर म्हणजे भूमीवरती चालणारे, खेचर म्हणजे आकाशात उडणारे, जलचर म्हणजे पाण्यात राहणारे. कशी सृष्टी भगवंताने निर्माण केली ऐका. सर्पादी योनीच्या ठाई मी पाय चिकिले नाही, एके केली बहुपाई. 7 फुटाचा साप तयार केला पण त्याला एक पण पाय नाही दिला. आणि 3 इंचाची गोम तयार केली, पायच मोजता येत नाहीत. एवढी चित्र विचित्र सृष्टी भगवंताने निर्माण केली. पण यांच्याकडे बघितल्यानंतर भगवंताला समाधान वाटलं नाही. का? कारण याच्यातला एक पण मला ओळखणारा नाही, याच्यातला एक पण मला जाणणारा नाही. म्हणून भगवान परमात्म्याने सुधारलेली आवृत्ती तयार केली, टोपीवाला माणूस. आणि माणसाकडे पाहिल्यानंतर मात्र देखुनी मनुष्य देहासी सुख झाले, भगवंतासी भगवंताला समाधान वाटलं. पण लक्षात घ्या, औट हात मानो देह अल्लाहने तुझ दिया, औट हात मानो देह अल्लाहने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया ना हर जमाना खोया, खाया पिया सुख से सोया ना हर जमाना खोया. कि भज मन नारायण, कि भज मन नारायण, कि भज मन नारायण, भज मन नारायण. 3.5 हाताचा देह भगवान परमात्म्याने आपल्याला दान दिला. जिने हाती दिला दाना हे जिने दिला दाना तयाचे कारी नाचिंदाना तयाचे कारी नाचिंदे जगजीवन नारायण जगजीवन नारायण गाईन गुण तयाचे गाईन गुण तया गाईन गुण तया गायन गुण तया जिने हा जीव दिला दान. बरं का, जीव दिला, देह दिला. फक्त देहच नाही तर त्या देहामध्ये दिलेंद्रियात पाय काना, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण. नास जीवा पण भाव रोग, दिलेंद्रिय हात पाय काना, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन. मुख हे तोंड दिलं महत्वाचं. कशासाठी दिलं हे तोंड? कोण म्हणतंय जेवायसाठी दिलं, जेवायसाठी दिलं कोणतरी म्हणलं बघा. पण हे तोंड फक्त बोलण्यासाठी जेवण करण्यासाठी नाही दिलं, तर त्याचं नामस्मरण करण्यासाठी दिलेलं आहे. बरं, ज्या तोंडात कधी देवाचं नावच येत नाही त्याला तोंड म्हणायचं कसं? नामाविन मुख सर्पाचे ते
बरं ज्याला तोंड आहे तोच देवाचं नाव घेईल ना. आता ज्याला नाहीच काय तोंड तो कशाला देवाचं नाव घेईल. अहो साधी सोपी गोष्ट आहे. ज्या माणसाला डोकं आहे तोच माणूस डोक्यावरती टोपी घालन ना. आता ज्याला नाहीच काय ते म्हणजे टाळकऱ्यांचं सांगते बरं कमी नाही तर तुम्हाला वाटेल आमचं सांगते काय. ते टाळकऱ्यांचा नियम आहे वा की डोक्यावरती टोपी घातली पाहिजे आहे की नाही. बरं ज्या स्त्रीला डोकं आहे आता नका घेऊ राहू द्या ते आता बरोबर करंट लागला तुम्हाला. ते काय झालं माहितीये का महाराज ते आमच्या माता भगिनींनी कीर्तनाला यायला लागल्यापासून डोक्यावरती पदर घ्यायचंच बंद केलंय. हो कुठं अहो इथं कारण त्यांनी इथंच ऐकलंय डोईचा पदार आला खांद्यावरी डोईचा पदार आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी भरल्या बाजारी जाईन मी डोईचा पदार आला खांद्यावरी डोईचा पदार आला कुठं खांद्यावर तरी नाव द्या. स्त्रीने डोक्यावरती पदर घेतला पाहिजे कारण खरी आपली संस्कृती टिकवता आली पाहिजे. धर्म टिकवता आला पाहिजे आणि धर्माची सुरुवात ही खरी स्त्रीपासूनच होत असते. तुम्ही म्हणाल की पदरातन हातातल्या बांगडीतन कपाळातल्या ते कुंकवात कुठं धर्म असतो का. तिथंच खरा धर्म एवढं लक्षात ठेवा. म्हणून धर्म टिकवणं स्त्रीच्या हातात आहे. आणि एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवा ज्या स्त्रीच्या डोक्यावरती असतो पदर ज्या स्त्रीच्या डोक्यावरती असतो पदर तीच स्त्री करते आपल्या पतीचा आदर आणि तीच खरी इंडियन मदर. म्हणून डोक्यावरती पदर घेतला पाहिजे. तुम्ही काही टाळ्या वाजवल्या नाही त्याचा अर्थ तुम्ही काही ठरवलेलं नाही बा डोक्यावरती पदर घेतला पाहिजे म्हणून. त्या सगळ्यात पुढं बसलेत त्यामुळे त्यांना असं वाटतं की मागच्यांनी डोक्यावर पदर घेतला असेल मग मी तरी का अशी राहू. पण मागच्यांनी काही सांगितलं तरी अजून घेतलेला नाही. काही काहींनी अगोदरच घेतलेला आहे काही काहींनी आता घेतलेला आहे. पण जाऊ दे आता इथून पुढे तरी घ्या विठाला. मला सांगायचं काय भगवान परमात्म्याने आपल्याला एवढा अनमोल किमतीचा देह दिलेला आहे. फक्त त्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला समजत नाही. बरं या देहामध्ये आल्यानंतर त्याच्याच देहाला धन्यता आहे. धन्य जगितोची एक हरी रंगी नाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे हो हो सदा स्मरे वाचे धन्य जगीतोची एक हरी रंगी नाचे धन्य जगीतोची एक हरी रंगी नाचे. जो या ठिकाणी आल्यानंतर कीर्तनामध्ये तल्लीन होऊन नाचतो त्याच्या देहाला खरी धन्यता आहे आणि खरी अर्थ नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी हा नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनी महाराजांनी अतिशय समर्पक असं प्रमाण दिलं. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी म्हणून कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे. अलीकडे लोक आमच्या कीर्तनामध्ये नाचतच नाही तो पण नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये देव नाचायचे. किती नाचायचे. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी झाली एकच टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी झाली हे चंद्रभागेच्या वाळवंटी माझा
राजा गोपाळासी लाया वाटी माझा ज्ञानराजा गोपाळासी लाया वाटी माझा हे नामदेव कीर्तनारी पुढे देवनाचे पांडुरंग जरी म्हणला देवा भक्त अभंग बोलतानाचे कीर्तनी भरला प्रेमाचे निछंदे विठुनाच लागला नाचता 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 देवाचा कळला पितांबर सावध होई देवाईसे बोले कबीर एकच टाळी झाली एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराजा गोपाळासी लाया वाटी माझा ज्ञानराजा गोपाळासी लाया वाटी माझा ज्ञानराजा गोपाळासी लाया नामदेवांचा अधिकार खूप मोठा होता. नामदेवांच्या कीर्तनामध्ये साक्षात पांडुरंग परमात्मा नाचायचे. मी काय सांगत होते, नामदेवांच्या कीर्तनामध्ये देव नाचायचे. आमच्या कीर्तनामध्ये माणसं नाचत नाहीत. एका माणसाला मी विचारलं, का हो म्हटलं तुम्ही आमच्या कीर्तनामध्ये का नाचत नाही? त्यावेळेस तो माणूस इतका आगाऊ होता. तो म्हटला, ताई नामदेवरायांचं कीर्तन हे भक्ती प्रेमाने भरलेलं असायचं, तुमचं कीर्तन हे पाकिटाने भरलेलं असतं, आम्ही का नाचायचं? पण माझ्या एका कीर्तनामध्ये एक माणूस इतका नाचायचा, सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडेच होतं. कीर्तन झाल्या झाल्या मी पहिल्यांदा त्यांचं दर्शनच घेतलं. ते म्हटले, ताई अहो सगळे लोक तुमचं दर्शन घेत आहेत आणि तुम्ही माझं दर्शन का घेता? मी म्हटलं, हो तुम्ही किती छान नाचला, तुमच्या अंगामध्ये किती ताल आहे. म्हटलं, रे वा क्या बात आहे, तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे म्हटलं. त्यावेळेस तो माणूस मला म्हटला, ताई मला असं कुठलंही संगीत असू द्या, लोकसंगीत असू द्या, कुठलंही संगीत असू द्या, मला संगीताच्या तालावर नाचायची सवयच आहे. मग तर मी त्यांना लोटांगणच घातलं. ते म्हटले, ताई बहुतेक तुमचा गैरसमज होतोय. म्हटलं, का? ते म्हटले, ताई माझ्या बायकोचं नाव संगीत आहे, तिच्या तालावर मला नाचायची सवय. म्हणून नाचलं पाहिजे महाराज, पण कुठं नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप, इथं नाचलं पाहिजे. आणि जो इथं नाचतो त्याला घरी नाचण्याची वेळ येत नाही. विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह दिलेला आहे, फक्त त्याचा वापर व्यवस्थित करता आला पाहिजे. भाग्यवान आहोत आपण. तिसरा भाग्यवान त्याला म्हणायचं, काम क्रोध लोभ निवाले ठाईची, अवधी आनंदाची सृष्टी झाली. ज्यांच्या अंतकरणातून काम क्रोधादी विकार निघून गेले तो पण भाग्यवानच आहे. आणि चौथा भाग्यवान त्याला म्हणायचं, ज्याला खऱ्या संताची भेट झाली. कारण खऱ्या संताची भेट होणं इतकी सोपी गोष्ट नाही. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेठी करुणा केली. मुळात संत बनणंच खूप कठीण आहे. संत कुणाला म्हणायचं? असं सोसी जगाचे आघात, जो जगाचा आघात सहन करतो त्याला म्हणायचं संत. मुळात ज्या दगडाला देव बनण्याची इच्छा आहे त्याने अगोदर कुठं गेलं पाहिजे? कुठे गेलं पाहिजे? पाथरवटाकडे गेलं पाहिजे ना. मग पाथरवटाकडे गेला म्हणजे तो देव झाला का? त्या पाथरवटाने मारलेल्या त्या छन्नीचे, त्या हातोड्याचे, त्या हातोडीचे घाव त्या दगडाला सहन करावे लागतात. तेव्हा कुठंतरी त्या दगडाला देवतेचा आकार येतो. मला सांगा, जो त्या दगडावरती घाव मारतोय तोच त्या दगडाला काय बनवतोय? देव बनवतोय ना. तसं आपल्यावरती जर कोणी घाव मारत असेल तर त्याचे अपकार आपण कधीच मानायचे नाहीत. उलट समजून चालायचं की हाच आपल्याला देव बनवणार आहे. आणि निंदा करणारी लोक पाहिजेतच. जी लोक चांगल्या मार्गावरती आहेत त्याच लोकांची निंदा होत असते. चांगल्याच रस्त्याला गतिरोधक असतात, आपल्याला माहिती आहे ना. चांगल्या मार्गावर असलेल्या लोकांचीच निंदा होत असते. त्यामुळे असं कधी वाईट वाटून द्यायचं नाही. महाराज सांगतात, बाबा निंदगाचे घर असावे जिल्ह्यात. मग कुठं पाहिजे? मला वाटलं चुकलं काय माझं. ते शेजारी पाहिजे ना. तसंच आहे ना. बरं का पाहिजे शेजारी? तुमच्या शेजारी फक्त जर नसेल तर ना, मी तुम्हाला सांगते, शेजारी त्या माणसाला बंगला बांधून द्या, पण त्याला आपल्या जवळ ठेवा. अरे निंदा करणाऱ्या लोकांना बिस्लरीतलं पाणी प्यायला द्या, पण त्यांना आपल्या जवळ ठेवा.
जर कुणाला नसतील शेजारी तर त्यांचं सांगते मी. का माझा सांगण्याचा उद्देश काय, तर निंदा करणारी लोक पाहिजेतच, त्यांच्याशिवाय आपल्यामध्ये प्रगती होत नाही. आणि जेवढं आपण सहन करू तेवढं आपण देव बनत जाल. आणि या जगामध्ये जो सहन करतो ना तोच टिकतो, जो सहन करत नाही तो टिकत नाही. आणि मला असं वाटतं की इकडच्या पेक्षा जास्त सहनशक्ती, जास्त त्याग आमच्या माता भगिनींकडे. आपल्याकडे जेवढा त्याग आणि आपल्याकडे जेवढी सहनशक्ती तेवढी कुणाकडेच नाही. मला आपला अभिमान वाटतो आणि कौतुक सुद्धा वाटतं बरं का. हां, अशीच सहनशक्ती ठेवा. तुम्ही म्हणाल काय आमच्याकडे नाही का, तुमच्याकडे पण आहे, पण यांच्या इतकी नाही. सहनशीलता शिकावी कोणाकडून, एक तर ती पृथ्वीकडून शिकावी, नाहीतर मग ती स्त्रीकडून. स्त्रीकडे त्याग आहे, स्त्रीकडे सहनशीलता आहे. आणि म्हणून तुम्हाला उदाहरण देते, आतापर्यंत कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण एका तरी शेतकऱ्याच्या पत्नीने आत्महत्या केलेली बातमी तुम्ही ऐकली का? खरं सांगा, केली का? नाही. मग सहनशक्ती कोणाकडे, यांच्याकडे जास्त. हात जोडून विनंती असेल शेतकरी मंडळींना, काही झालं तरी आत्महत्या हा केवळ एक पर्याय नाही, दुसरे पण पर्याय आहेत. म्हणून आपल्याला जास्त वेळ नाही आहे बोलायला, परंतु सहन करता आलं पाहिजे. एका लोहाराच्या दुकानाचं उद्घाटन होतं आणि त्यांनी आम्हाला निमंत्रित केलं. आता लोहाराचं दुकान म्हटलं, त्याच्या दुकानामध्ये काय असणार आहे? हातोडा होता, हातोडी होती, छन्नी होती, पकड होती, गोडसे होते आणि मध्यभागी एक आयरन ठेवली होती. काय ठेवली होती? आयरन. आता आम्ही गेल्यानंतर दादांनी आमच्या हातामध्ये ते कुंकवाचं पात्र दिलं. तर आम्ही काय करणार, ज्या नवीन वस्तू आहेत त्याला अगोदर आम्ही गंध लावणार ना. ज्यावेळेस आम्ही त्या हातोडी या नवीन वस्तूला गंध लावण्यासाठी गेलो त्यावेळेस दादांनी आम्हाला थांबवलं. म्हटले ताई, अगोदर या आयरणीला गंध लावा. कशाला? आयरणीला गंध लावा. म्हटलं दादा, हे हातोडी, छन्नी, पकड हे नवीन वस्तू आहेत ना, अगोदर नवीन वस्तूला गंध लावला पाहिजे ना. म्हटलं दादा, तुम्ही या आयरणीला गंध लावायला सांगता. म्हटलं दादा, ही आयरन तर किती जुनी आहे. तर दादा मला म्हटले, ताई तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, कारण ह्याच आयरणीवरती माझ्या पंजोबांनी धंदा केला होता, ह्याच आयरणीवरती माझ्या आजोबांनी धंदा केला होता. हीच आयरन माझ्या आजोबांनी माझ्या वडिलांकडे दिली आणि हीच आयरन माझ्या वडिलांनी माझ्याकडे दिली. म्हटलं बापरे, एवढी जुनी आयरन. मी पुन्हा प्रश्न विचारला. म्हटलं दादा, आयरन जुनी आहे तर मग हातोडा का नवीन आहे? हातोडी का नवीन आहे? छन्नी का नवीन आहे? पकड का नवीन आहे? त्यावेळेस दादांनी मला सांगितलं, ताई कारण हातोडा तुटला, हातोडी तुटली, छन्नी तुटली आणि म्हणून त्यांना नवीन आणावं लागलं. मी पुन्हा प्रश्न विचारला. म्हटलं दादा, हातोडा का तुटला? हातोडी का तुटली? छन्नी का तुटली? आणि आयरनच का टिकली? त्यावेळेस दादांनी जे उत्तर दिलं होतं ना, मला ते खूप मजेशीर आणि मार्मिक उत्तर होतं. दादांनी मला सांगितलं, कारण ताई, हातोडा, हातोडी, छन्नी, पकड हे घाव मारणार आहेत म्हणून तुटले आणि आयरन ही घाव सहन करणारी आहे म्हणून टिकली. म्हणून सहन करता आलं पाहिजे. या जगामध्ये जो सहन करतो तोच टिकतो. ऐरणीसारखं बनलं पाहिजे. ऐरणीच्या देवा तुला धिंगे धिंगे वाहू दे, माया तुझी आभारी राहू दे, माया तुझी आभारी राहू दे. सुख थोडं दुःख भारी, दुनिया ही भली बुरी. सुख थोडं दुःख भारी, दुनिया ही भली बुरी. घाव बसेल घावावरी, सोसायाला झुंजायाला अंगी बळ येऊ दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला धिंगी धिंगी वाहू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. बस, हे काय कुठल्या संतांचं प्रमाण नाही आहेत, परंतु खूप जुनं गाणं आहे आणि ओल्ड इज गोल्ड आहे की नाही. जुनं ते सोनं असतंय ना. जुन्या गाण्यातून काहीतरी घेण्यासारखं असतं, चांगले उद्देश असतात. आताची गाणी इतके विचित्र आहेत, ते अर्थ घ्यायचं तर लांबच राहिलं, पण ते कानाला ऐकू पण वाटत नाही येत नीट. पण जुने गाणे खूप चांगले आहेत, त्याच्यातून उद्देश फक्त एकच घ्यायचा आहे की आयरणीसारखं बनलं पाहिजे. बस, संत बनणं इतकं सोपं नाही. आणि संतांना ओळखायचं असेल तर लक्षण आहे, सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे, ज्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही त्यांना म्हणायचं
दया करणे जे